अल्लड पल्लड या चित्रपटामध्ये माझं पहिलंच गाणं रिलीज झालेलं होतं रांगडा नाचा. आणि पहिलं गाणं असताना डेब्यूच्या फिल्म मध्ये असताना त्याला 1 मिलियन गेले. म्हणजे बऱ्याचशा लोकांसाठी 1 मिलियन हा मोठा आकडा नसेल, पण ऍज अ इंडिव्हिज्युअल क्रिएटर आणि माझा डेब्यू असताना माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर त्यातला एक छोटासा वर्स म्हणतो. तंक्यात साजरा करूया जागर, अंगात आगर मस्तीच गोफन खान नाचोपन चढलया तुफान. हे अंगात भरलं वार संचनाट संचनार, जोरदार मैफिलीला गाव आलं सार. नाचू नाचू दुखले गाड्या पायाची टाच, नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे या जन्मावर. टायटल ट्रॅक आताच तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, त्यातला एक छोटासा वर्स म्हणतो. भाळी लागला हा गोप अंधाराचा, दृष्ट लागली या जीवाला. वाट ना सुटे भयानही दुखे, सूड मातला या धनाचा. गरगरी लालसाची माग माग देतो का पुन्हा वर चढी. बंधनाटी सैतानाची संपना पहा, रक्त भुकी अडकले इथे कपाळ कुंड हे. हो, आणि आमच्या याच्यामध्ये खूप छान एक कलाकार आहे, सेलिब्रिटी आमची, की एवढं सुंदर पद्धतीने काम केलं आहे तिने याला, की हिची मॅच्युरिटी एवढी सुंदर आहे. डायलॉग डिलिव्हरी तूच बोल, मला काय वाटतं तुला फिल्म करताना? खूप छान वाटलं. मी आरोही भोईर. 19 जूनला मूवी रिलीज होत आहे, नक्की बघायला या. सगळे आर्टिस्ट तुझा डायलॉग एखादा डायलॉग घ्या ना. तुझा एखादा डायलॉग आहे ना, एखादा डायलॉग सांग तुझ्या चित्रपटात. आई, मला खूप भीती वाटते, चल ना घरी. मला कोणालाच मिळाली ती एका चित्रपटाचं शूटिंग करते आहे, त्यामुळे ती आज नाहीये, पण नंतर प्रमोशन मध्ये ती असणार आहे. आणि तिने फार उत्तम काम केलं. जो तडका आहे फर्स्ट हाफ मधला तो त्याच्यामुळे खूप खूप छान काम केलंय. आणि तुम्ही मला विचारलं की वेगळा लुक वाटतोय, तर ह्याच्या आधी जो चित्रपट आला होता अल्लड पल्लड, तर त्याच्यामध्ये सुद्धा याच प्रकारचा लुक होता. फक्त कॉस्ट्युमचं जे स्टायलिंग होतं ते थोडंसं वेगळं होतं. पण अल्लड पल्लड मधला दिल्या सुद्धा त्या अटायर मध्ये तुम्हाला कुठेतरी या गबाडकुंड मध्ये दिसणार आहे. त्यामुळे लुक वेगळा आहे. फक्त मला असं वाटतं की मिशी असल्यामुळे तो जरा वेगळा लुक, माझा चेहरा जरा वेगळा वाटतोय. पण चित्रपटामध्ये काम करत असताना वेगवेगळे लुक जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा चेहऱ्यासोबत तुमचा एक वेगळा एक्सपेरिमेंट होतो आणि त्या स्क्रीनवर बघायला आम्हालाही चांगलं वाटतं की आपण काहीतरी वेगळे दिसतो. संदीपला वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला आम्हाला आवडतं. थँक्यू. मी स्वतःला सुद्धा खूप नशीबवान समजतो ऍज अ ऍक्टर म्हणून, की मराठीमध्ये मी गेली 25 वर्ष काम केलं. मी कुठल्याही भाषेमध्ये, इतर भाषेमध्ये अजून संधी नाही मिळाली, पण मराठीमध्ये मी सगळ्या प्रकारचा सिनेमा हाताळून बघितलेला आहे. म्हणजे मी जत्रेतले अनेक सिनेमे मी केलेले आहेत. फेस्टिवल फिल्म्स मधले अनेक फिल्म्स माझ्या फेस्टिवलला गेलेले आहेत. कमर्शियल सिनेमामध्ये अशा प्रकारच्या फिल्म्स, गबाडकुंड सारख्या चित्रपट, अल्लड पल्लड असेल, पोस्टर गर्ल, येड्यांची जत्रा, असे सिनेमे सुद्धा माझ्या वाटेलेले आहेत. त्याच्यामुळे काय म्हणूया की कसोटी मॅच, वन डे आणि T20 या सगळ्या मला खेळायला मिळाल्या. त्याच्यामुळे IPL पण त्याच्यामुळे अभिनेता म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि वेगवेगळ्या जॉनर आणि वेगवेगळ्या शैलींमध्ये काम करायला मिळालं त्याचं एकमेव प्रमुख कारण असं आहे
की मी दिग्दर्शकाचा ऍक्टर आहे. दिग्दर्शकाला काय हवंय, कारण जत्रेतला सिनेमाचं जेव्हा मी करतो, ऑक्सिजन जीव गुदमरतो असेल किंवा नवरी नटली सुपारी फुटली सारखा सिनेमा असेल तेव्हा, किंवा सासूबाई जोरात सारखा, तेव्हा दिग्दर्शकाला काय हवंय, कारण त्याला ऑडियन्स माहिती असतो. जत्रेतला ऑडियन्स वेगळा आहे. तिकडे जर मी खूप इंट्रो म्हणजे अंडर करत असेल तिकडे, तर ते मला नाही जमणार. तिकडे मला जत्रेतला जो ऑडियन्स आहे, जो तंबूमध्ये येऊन चित्रपट बघतो, त्या प्रकारचा अभिनय किंवा लाऊड ऍक्टिंग मला करायला लागेल. फेस्टिवल करताना सटल काम करावं लागेल. कमर्शियल फिल्म करत असताना मला कमर्शियली काय लोकांना आवडतंय आणि डिरेक्टरला ते काय हवंय, तर त्या प्रकारे जर नटांनी काम केलं तर त्याला आयुष्यभर काम आहे. देवदत्त हे चित्रपटाचं कथानक साधारण कुठल्या कालखंडात घडतंय? नाही, कालखंड आजचाच आहे, म्हणजे मोबाईलचा काळ आहे. चारण मारण किंवा या टाईपचं असं काही त्याच्यावरती फोकस जास्त केलंय? नाही, फोकस त्याच्यावर नाही. त्या चित्रपटामध्ये तो एक भाग आहे. कारण शेवटी काय, आपण जसं गुप्तधन म्हणतो, एखाद्या ठिकाणी गुप्तधन आहे, तर आजही आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना जर आपण बातम्या बघितल्या, पेपर वाचला, तर त्या धनासाठी सुद्धा वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. मध्यंतरी मी बातमी वाचली ती पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वेगळी पूजा केली जाते वगैरे. तर अजूनही ते प्रकार होत आहेत. तर ते प्रकार समाजामध्ये घडत आहेत, तर ते प्रकार मग चित्रपटामध्ये सुद्धा येतील, की अशा प्रकारे सुद्धा पूजा घातली जाते की बाबा धनावर नाग आहे, किंवा ते धन मिळवण्यासाठी बऱ्याच र्युमर्स आहेत त्याच्या बाबतीत, की ज्याला ते सापडतो तो नंतर वेडा होतो, किंवा जे काही असेल ते. सो त्या प्रकारच्या ज्या पूजा आहेत त्या पूजा ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत, पण फोकस त्याच्यावर नाहीये. फोकस ह्या चित्रपटाचा मेन फोकस असा आहे की जरी तुम्हाला टीजर मधून हॉरर, थ्रिलर, ऍडव्हेंचरस आणि असा चित्रपट दिसत असेल, तरी पण माणसाच्या वृत्तीवर भाष्य करणारा सिनेमा आहे. म्हणजे लालसा आणि प्रामाणिकपणा ह्या कधीच हातात हात घेऊन चालत नाही. त्या रुळाप्रमाणे पॅरलल जातात आणि त्या कधीच एक येत नाही. ह्याच्यावर भाष्य करणार